नमस्कार. वसई विरार शहर महानगरपालिकेच्या इलेक्शनचा प्रचाराचं मध्यांग आता आलेला आहे. आता अवघे काही दिवस प्रचारासाठी वाचलेले आहेत. त्यानंतर सर्वांना आपलं मतपत्रिकेत म्हणजे ईव्हीएम मध्ये बंद करायचं आहे. आज आम्ही वसई विरार शहर महानगरपालिकेची माजी उपमहापौर प्रकाश रॉड्रिक्स यांच्या ऑफिसमध्ये आलेलो आहोत. त्यांच्याशी आम्ही त्यांनी केलेले कामं आणि पुढचं त्यांचं काय विजन आहे ह्यासाठी बोलण्यासाठी आम्ही प्रकाश रॉड्रिक्स यांच्या ऑफिसमध्ये आलेलो आहोत. साहेब नमस्कार. नमस्कार साहेब, काय प्रचाराचं हे कसं काय चाललेलं आहे? प्रचाराचं म्हणजे आम्ही केलेली विकास कामं आणि मी जवळजवळ 2002 पासून नगरसेवक होतो. ते स्वर्गवासी किरण गावणकर यांच्या अकाली निधनानंतर पोटनिवडणुकीत मी निवडून आलो. त्याच्यानंतर 2005 ला निवडणूक झाली. 5 ते 9 पर्यंत मी नगरसेवक होतो, आरोग्य सभापती होतो, उपमहापौर होतो, नियोजन सभापती होतो. अशी विविध पदं मी भोगलेली आहेत आणि अनेक कामं आपल्या म्हणजे माणिकपूरच्या तलावाचं सुशोभीकरण, गावातले नवीन रस्ते म्हणजे आमच्या गवणी गटारमध्ये फक्त गटार होतं, तिथे त्याच्यावरती स्लॅब टाकून 1 नंबर प्लॅटफॉर्मपर्यंत जाण्यासाठी एक 10 फुटाचा तो नवीन एक रस्ता तयार केला. आमच्या नौपाड्यातून एक 3-4 फुटाचा रस्ता होता. त्यावेळी आम्ही आजूबाजूच्या लोकांकडून रिक्वेस्ट करून जागा घेऊन तो एक रस्ता त्यावेळी केला. अशी अनेक कामं केली आहेत. गटार, रस्ते, आरोग्याच्या बाबतीमध्ये नवीन नवीन दवाखाने जे आपल्या महापालिकेच्या माध्यमातून किंवा आमचे अप्पा हितेंद्रजी ठाकूर यांनी सांगितल्याप्रमाणे जिथे जिथे ज्या ज्या सोयी पाहिजेत त्या आम्ही करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर 2015 साली देखील मी महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेलो. 2.5 वर्ष मी प्रभाग 1चा सभापती होतो, 2.5 वर्ष उपमहापौर होतो आणि आता तुम्हाला माहितीच आहे की 5 वर्ष प्रशासकीय काळ होता. प्रशासकीय काळ म्हणजे निवडणूक झालीच नाही. त्यावेळी देखील मी मानकर साहेब किंवा प्रवीण शेट्टी महापौर आम्ही नेहमी महिन्यातून किंवा 15 दिवसातून महापालिकेत जाऊन जी जी कामं आहेत ती कामं करण्याचा प्रयत्न केला. अनेक म्हणजे त्यावेळी गंगाधरन आयुक्त साहेब असताना ते मी गेल्या होते, साहेब आले का चेंबर करतो विषय, कारण चेंबर करतो विषयावर ते कोणच बोलत नव्हता. तेव्हा मी जाऊन बोलायचो आणि मानकर साहेब वगैरे हे सांगायचे आणि आम्ही नेहमी अप्पांना देखील जाऊन भेटायचो, काय काय समस्या असतील ते सांगायचो आणि त्याचा जास्तीत जास्त लोकांना कसा फायदा होईल. आणि करोना काळात जी कामं केली आहेत अप्पाने ती तुम्हाला काही वसई विकास मंडळ, बहुजन विकास आघाडी त्यावेळी रस्त्यावर होती, हे आपल्या सर्वांना सांगण्याची गरज नाही. आता ह्या वेळेला समोरच्या पार्टीने म्हणजे अपोजिट वाले देखील जोरदार प्रचाराला लागलेले आहेत आणि सांगतायत की एवढ्या वर्षामध्ये काय झालं, एवढ्या वर्षात काय झालं. ह्याला तुम्ही कसं उत्तर द्याल? नाही, एवढ्या वर्षात काय झालं बोलण्यापेक्षा आम्ही जे केलंय ते लोकांच्या समोर आहे आणि ते दिसतंय लोकांना, त्यामुळे लोक आमच्या सोबत आहेत आणि लोक आम्हालाच निवडून देतील याची आम्हाला विश्वास आहे. आताच थोड्या दिवसापूर्वी तुमच्या वायएमसीचं देखील इलेक्शन झालं. त्यामध्ये कसा प्रतिसाद मिळाला आणि त्यामध्ये लोकांनी तुमच्यावरती विश्वास दाखवला असं वाटतं, त्याबद्दल काय बोलाल? आता जुलै 20 तारखेला आमच्या वायएमसीची निवडणूक झाली. मी अध्यक्ष होतो आणि माझ्या सोबत 9 लोक म्हणजे 10 जणांचा पॅनल पूर्णचे पूर्ण आमचं पॅनल निवडून आलेलं आहे. आणि यावरून मी सांगते की आमची कॅथलिक संस्था आहे आणि आमच्या गावातील प्रत्येक घरातील त्याच्यात एक मेंबर आहे आणि त्या घरातील लोकांनी मला आणि पूर्ण आमच्या पॅनलला निवडून दिलेला आहे. तर आमचा समाज पूर्णच्या पूर्ण माझ्या पाठीमागे आहे. तुम्ही आता जर का निवडून आले तर तुमच्या समोर गावासाठी आणि ह्या विभागासाठी कोणतं एक महत्वाचं काम आहे की ते आम्ही केलं तर गावच्या लोकांना आणि इकडच्या विभागाला फार सोयीस्कर होईल असं तुम्हाला वाटते? आणि जे समस्या असतील गावातील लोकांनी जे काही सांगतील ते मी करण्याचा प्रयत्न करणार आहे. आता आपल्याकडे तलाव आहे, ग्राउंड आहे, गार्डन आहेत, या सर्व सुविधा झालेल्या आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त ज्या रिझर्वेशन मध्ये जागा असतील, गार्डन असतील किंवा ग्राउंड असतील आणि जे भविष्यात महापालिकेतर्फे जे करण्याचे असेल ते आम्ही निवडून आल्यावर करू. हा माणिकपूरचा परिसर आहे, ह्यामध्ये गाव परिसर आणि चोळणा परिसर हा गाव आहे. ह्यामध्ये जेव्हा जुनी घरं पुन्हा रिपेरिंग करायला जातात त्यावेळेला त्यांना मोठी अडचण येते. त्यासाठी तुम्ही काय सांगाल? बघा, मला वाटतं 90 ला सिडको आली त्याच वेळी
आपले हप्पानी सिडको असताना त्या अधिकाऱ्यांना देखील सांगितलेलं की स्थानिक लोकांना परमिशनची गरज नाही आणि स्थानिक लोकांना तुम्ही त्रास देऊ नका. तर आजपर्यंत स्थानिक लोकांना घरं बांधण्यासाठी कुठल्याच प्रकारचा त्रास झालेला नाही. परंतु तुम्ही आज बघता की एक वर्षापासून कोणाचा आमदार आहे, त्यामुळे आज आपल्या स्थानिक लोकांना नोटीशी येत आहेत. स्थानिक लोकांना आपलेच काही अधिकारी धमकावत आहेत किंवा नोटिसा देऊन त्यांना घर काम बंद करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु आम्ही आल्यानंतर एक प्रयत्न करू की आपल्या स्थानिक लोकांसाठी परमिशन घेण्यासाठी काहीच आमची अडचण नसते. लोक पैसे भरायला फक्त अडचणीसाठी काही नियम जे आहेत ते त्यांनी जर शिथिल केले नगर रचनाने तर आमची लोक देखील परमिशन घेतील. FSIचा प्रॉब्लेम नाही. FSI समजा स्थानिक याच्यासाठी 3 आहे, कुठे 5 आहे. परंतु आमचा महत्वाचा मुद्दा आहे की जिथे रस्ता नाही, 5 फुटाचा रस्ता आहे की 3 अशा ठिकाणी आमच्या लोकांची घरं बांधलेली आहेत ऑलरेडी. तर तिथे त्यांना जर रिनोव्हेशन करायचं असेल किंवा त्यांची जुनं घरं झाली असेल तर तिथे नियम थोडे शिथिल करावे आणि आमचे लोक परमिशन घेऊन पैसे भरायला तयार आहेत आणि तुम्ही त्यांना परमिशन द्या, आम्ही परमिशन घेऊ. आता शेवटी तुम्ही मतदार राजाला काय अपील कराल? आजपर्यंत वसई तालुक्यामध्ये हितेंद्र ठाकूर आमदार असेपर्यंत म्हणजे आजपर्यंत कुठल्याच प्रकारचा जाती दंगा झाला नाही, ना मुसलमान हिंदू आणि कुठल्याच प्रकार राजकारण इथे झालेलं नाही आणि होणार देखील नाही. जोपर्यंत बहुजन विकास आघाडीची सत्ता आहे तोपर्यंत इथे लोक शांतपणे राहतात आणि एकत्र कुटुंब राहतात. सर्व समाजाची लोक या वसई तालुक्यात आहेत, परंतु हिंसाचार नाही, काहीच नाही. आज देखील आमच्याकडे जी लोक राहतात उत्तर भारतीय आहेत, काही मुस्लिम आहेत, आता कॅथलिक समाज आमचा मोठा आहे, आगरी समाज आहे, असे अनेक प्रकारचे समाज आहेत. परंतु आमच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा दंगा झालेला नाही किंवा आमच्या माणिकपूर पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही जाऊन कधीही बघा की कुठले वाद आहेत का. म्हणजे आम्ही सर्व गुण्यागोविंदाने राहतो आणि गुण्यागोविंदाने राहण्यासाठी आज आपल्याला बहुजन विकास आघाडीचीच गरज आहे. तर बहुजन विकास आघाडी सत्तेत असेल तर सर्व शांततामध्ये राहील. तर प्रकाश रॉड्रिक्स माजी उपमहापौर ह्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की वसईतील आमच्या गावातील जे काही भूमिपुत्र आहेत त्यांच्या घराच्या परमिशनसाठी आम्ही कधीच अडवणूक केली नाही आणि भविष्यात देखील आम्ही करणार नाही. कारण हितेंद्र ठाकूर म्हणजेच बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष ह्यांचं ह्या सर्व नगरसेवकांना एकच सांगणे असते की कोणत्याही गावकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या दुसऱ्या पेपर दाखवून त्यांना अडचणीत आणू नका. त्यांची घरं जर त्यांना रेनोव्हेशन करायची असेल आणि स्वतःची जागा असेल तर त्यांना घर बांधण्यासाठी किंवा घराची रिनोव्हेशन करण्यासाठी त्यांना महानगरपालिकेकडून कोणतीही प्रकारची अडचण आणू नका हे त्यांना वेळोवेळी सांगितलं जायचं. त्याच प्रकारे प्रकाश रॉड्रिक्स ह्यांचं देखील एक म्हणणं आहे की आमच्या गावामध्ये इतक्या वर्षापासून ह्या परिसरामध्ये शांतीने आणि गोविंदाने आम्ही सर्व राहतो. आम्ही कधीही कोणत्याही प्रकारचं जातीय किंवा कोणत्याही प्रकारचा तंटा करण्यासाठी कोणच पुढे येणार नाही आणि जोपर्यंत आमचं सरकार आहे तोपर्यंत आम्ही सगळ्या ठिकाणी सलोख्यानेच राहू. वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरे, अब्दुल कलाम, नमस्कार.